Brought to you by Techno Camon 30 series. नाही, कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही. कायद्याचा सन्मान केला पाहिजे. तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे. कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही, त्यामुळं तारखेसाठी आलो होतो, बस एवढंच. नेमका विषय काय होता, तुमचा आरोप काय होते? नाही, आरोप काय नाहीये. न्यायप्रविष्ट मॅटर आहे. न्याय देवता न्याय देईल. फक्त आज एवढंच होतं, तारीख होती, मी हजर राहिलो. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, नाचण्याचं काही कारण नाही, आलं पाहिजे म्हणून आलो. आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण? मान्य न्यायालय बसलंय, न्याय देईल, ठरवलं त्यावेळेस. हे बघा, न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं. असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही. विनाकारण आरोप करणारच काय खरं असतंय? आरोप हे बघा, आता न्यायालयात आहे म्हणून मी त्याविषयी बोलाय. खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता एक मात्र खरं आहे, कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचंय की काय सरकारला? असंही काय असू शकतं. पण न्याय देवता न्याय करल. तारीख होती, आलो दादा, आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधी. लय दिवसाचं आहे ते. नाही, घटनाक्रम सांगायला जे नाही ते आता फार 13-14 वर्षाचा विषय तो. आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना. पण ठीक आहे, आता ते न्यायालय ते टिप्पणी करू नये, कारण न्याय देवता न्याय दे, या एवढं मात्र फिक्स. एवढं जालन्यावरून जर तुम्ही इथे येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्या? तेवढं तरी अहो साहेब, जालन्याहून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो. तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडा झालोय मी? कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे. ते पूर्वीच नाटकाचाच आहे तो विषय. परंतु न्याय देवता आता न्याय करेल तिथं, त्यामुळं ते आता न्याय प्रविष्ट असल्याने त्याच्यात काही बोलू नये. तारीख होती अगदी बरोबर, पण ते आता तारीख होती, मी आलोय त्याच्यावर. आता मध्ये असल्यामुळं आता मला मी काहीच बोलत नाही. न्याय मंदिर खरोखरच न्याय करेल त्याच्यावर.